राधानगरीत व्हॉइस ऑफ मीडियाचे तहसीलदारांना निवेदन. व्हॉइस ऑफ मीडिया राधानगरी तालुक्याच्या वतीने राज्यातील वृत्तपत्रांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरांमध्ये 150% वाढ करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. सन 2019 पासून कागद, मुद्रण साहित्य, वीज व मनुष्यबळ खर्चात मोठी वाढ झाली असताना जाहिरात दरात कोणतीही वाढ झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, किमान जाहिरात आकार 224 निश्चित करणे, शासकीय जाहिरातींची देयके 30 दिवसात अदा करणे, लघु व मध्यम वृत्तपत्रांना न्याय्य जाहिरात वाटप करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे, पत्रकारिता पेन्शनच्या अटी शिथिल करणे, सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फतच देणे आणि प्रलंबित तपासणी व नैसर्गिक दरवाढीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या लाक्षणिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन सादर करण्यात आले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाकडून करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद कांबळे, संजय कांबळे, स्वप्नील कांबळे, उत्तम पाटील, नामदेव कुसाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.